चला आज बनवूया आपण मसाला डोसा। त्यासाठी मी इथे 3 कप घेतले तांदूळ। हे राशनचे तांदूळ आहेत आणि पाव कप आपल्याला घ्यायचे आता मिक्स डाळी। तर आपण इथे तुरीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ, थोडी मसूरची डाळ घेतली। सगळं पाव कप घ्यायचे, छानपैकी धुवून याच्यात भरपूर असं पाणी टाकायचे आणि अर्धा चम्मच टाकायचे जिरे। याला 8 तास भिजून द्यायचे। त्यानंतर बघा आपण छान भिजल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक याला वाटून घ्यायचं। तेच पाणी टाकायचं आपल्याला जे भिजाय घातलं ते, आणि छान वाटून घ्यायचं। आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि याला व्यवस्थित मीठ टाकायचं 1 चम्मच। 8 तासासाठी याला छान फर्मेंट होऊन देऊया। 8 तासानंतर बघा छान आपलं पीठ फर्मेंट झाले। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू, कारण हे थोडं घट्ट असतं। थोडं पाणी टाकायचं। इकडे आपण तवा मांडला डोशासाठी। ते तवा गरम झाला की याच्यावर थोडंसं पाण्याचा शितोडा मारून थोडं तेल टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे बटाट्याची भाजी, लाल मिरचीची आपली चटणी बनवली, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून छान असा क्रिस्पी होऊन द्यायचा डोसा। बघा आपला डोसा तयार झाला छान।